माझ्या बॉसची पत्नी माहेरी गेली असताना बॉसनी मला त्यांच्या घरी बोलावले. माझे नाव प्रिया आहे आणि माझे वय 22 वर्षे आहे. मी दिसायला सुंदर आहे आणि एका कंपनीत क्लर्क म्हणून काम करते. तिथे कामाला लागून मला काही महिने झाले होते. माझे बॉस राहुल 40 वर्षांचे आहेत. ते खूप मोकळे स्वभावाचे आणि बोलके आहेत. त्यांची नजर माझ्यावर असायची आणि ते मला अधूनमधून त्यांच्या केबिनमध्ये बोलवायचे. मला त्यांना काही फाईल्स आणि डिटेल्स द्याव्या लागायच्या. एकदा माझी तब्येत खराब झाली होती. मला पोटात वारंवार दुखत होते आणि मी डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी मला 8 दिवसांचा आराम करायला सांगितले. मी ऑफिसमध्ये 8 दिवस सुट्टी घेतली. सुट्टी संपल्यावर मी परत ऑफिसला गेले. माझे खूप काम पेंडिंग होते. मी ऑफिसमध्ये जाताच बॉसनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले. मी केबिनमध्ये गेले आणि त्यांनी मला चेअरवर बसायला सांगितले. त्यांनी माझ्या तब्येतीबद्दल विचारले. मी सांगितले की माझी प्रकृती आता बरी आहे. त्यावर त्यांनी मला केबिनमध्येच बसून काम करायला सांगितले. दुपारच्या वेळी मी लंच करायला जात होते, तेव्हा बॉसनी मला विचारले, "तू कुठे जात आहेस?" मी म्हटले, "लंच करायला जाते." त्यावर त्यांनी मला तिथेच बसून जेवायला सांगितले. त्यांनीही आपला टिफिन काढला आणि आम्ही एकत्र जेवलो. जेवताना त्यांना माझ्या हाताच्या भाजीत खूप रुचले. त्यांनी विचारले, "ही भाजी कोणी केली?" मी म्हटले, "मीच केली आहे." त्यावर ते म्हणाले, "तू खूप छान स्वयंपाक करतेस." मी बॉसच्या समोर बसून जेवत होती आणि माझा बॉस माझ्या समोर बसून जेवत होते. अचानक जेवता जेवता सरांनी एक पाय माझ्या पायाला स्पर्श केला. मला वाटलं चुकून लागल असेल म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि परत जेवणात मग्न झाली. पण नंतर पुन्हा सरांनी मला पायाच्या बोटांनी स्पर्श करू लागले. आता त्यांच्या अशा वारंवार स्पर्शाने मीही स्वतःवरचा नियंत्रण गमावला. मग आम्ही दोघेही जेवणाची ताट बाजूला केली आणि मी त्यांना बरोबरीने मदत करू लागली. मग सर जरा पुढे सरकून बसले आणि परत पायाच्या बोटांनी माझ्या साडीच्या आत प्रवेश केला आणि माझी पंटी खेचून माझ्या गुडघ्यापर्यंत आणला. आता मी ओली झाली होती. सरांनी टेबलावरच्या सर्व वस्तू खाली पाडल आणि नंतर पुन्हा सरांना मला पायाच्या बोटांना स्पर्श करू लागले. आता त्यांच्या अशा वारंवार स्पर्शाने मीही स्वतःवरच्या नियंत्रण गमावला. मग आम्ही दोघेही जेवणाची ताट बाजूला केली आणि मी त्यांना बरोबरीने मदत करू लागली. मग सर जरा पुढे सरकून बसले आणि परत पायाच्या बोटांनी माझ्या साडीच्या आत प्रवेश केला आणि माझी पंटी खेचून माझ्या गुडघ्यापर्यंत आणला. आता मी ओली झाली होती. सरांनी टेबलावरच्या सर्व वस्तू खाली पाडल आणि मला टेबलावर झोपवलं. त्यानंतर त्यांनी मला सुचवले, "तू उद्यापासून माझ्या